काय म्हणतोय? काय नाही बघ. आक्या कोण आहे ते? हा मित्र आहे माझा. आणि इथं कशाला आलाय? 2 दिवसासाठी आला. अबे तू काही येडायस का रे? तुला मालक माहित नाही ना कसं आहे? हा त्याने ऑलरेडी दोघांना ठेवले आपल्याला, तू अजून तिसरा चौथा घेऊन यायचा. अर्धा आठवड्याला कोण ना कोण तर तू आणत असतो. अरे कसल्या सगळ्या अडचणी काय आपल्या इथंच असतात त्या रूम मध्ये. तुला ना बोलायला काय अर्थ नाही यार. ते 2 दिवसाच्या वर जास्त अजिबात राहायचं नाही बरं का, आधी सांगतोय. लक्षात ठेव, ही बाहेरच्यांसारखी बॅचलर रूम नाहीये. याला मी पर्सनली फॅमिली सारखं ठेवलेलं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या. राडा रापटा मला दिसला नाही पाहिजे कुठं, कळलं का? हा क्लिनिंग ठेवायचं सगळं. ते दाताचं काढ पहिलं. शी जा. ए आख्या, अरे कुठं आणला पीस? ते गावाकडनं आलं ना त्यामुळं. अरे असला कसला काय रानटी दिसायला लागले सगळं. ते मी सकाळीच फरशी पुसलेली माहिती ना, कसले काम केले ते. ठीक आहे, पुसून गेला होतो. मी पुसून घे पटकन त्याला म्हणावं. मग कसा प्रवास? प्रवास एकदम बरा झाला बघ. हा काय कोण आहे रे? ही पुण्याची लोक हे असंच बोलणार. ऍक्च्युली कसं आहे माहिती का, त्या घराचा भाडा जास्त भरतो तो, त्यामुळे ऐकून घ्यायला लागतं. मला काय ह्या जागेपेक्षा आमच्या म्हशीचा गोठा मोठा आहे. 2 दिवस राहिला आमचा भाऊ सुकायला. अल्ला का पण असं बोलला का लगा? पाहुणा आला म्हणलं पाहुणचार केला पाहिजे. आमच्या खेड्या गावाकडे आहे ना, पाहुणचार म्हणजे कसं माहिती आहे का, दुधाने पारचा अभिषेक केला होता, असा पाहुणचार आमच्या इकडे. अल्ला का ही त्यांना गावाला कळत ना. ती बी आहे. बरं ठीक आहे. गाव कसे आहे सगळे? हा सगळे बरे आहेत बघ. बरं ऐक क्या काय बोल ना. तर प्रवासानं लय थकल्यासारखं झालंय. हे आंघोळीला वगैरे कुठं आहे काय? हा बघ इथं सरळ बाहेर जा, राईट साईडला इथं बाथरूमला बॅक ठेव इथं. सुंदर. काय झालं? अरे बाथरूम मध्ये काय केलंय? अरे सगळं घाण करून टाकलं रे, पाणी काळं करून टाकलंय. आता माझा साबण पण काळा केला रे यार. तू बाथरूम अख्खं काळं झालंय. अरे काही दुष्काळात ना आलाय का रे हा माणूस? गावाकडनं आला तो. अरे गावाकडनं आलाय का? तिकडे आंघोळ करायची नसते का? वर्षाच्या आंघोळ एकदाच करून टाकले काय सगळे? दादा कसं आहे माहिती का, आमच्या गावाला ना पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे. येतं तेवढ्या पाण्यावरती प्यायचं पण आंघोळी पण करायचं होत नाही दादा. इथं 2-3 दिवसांनी आंघोळ करतो आम्ही. आणि काय झालं, मी शेतात काम करून आलतो आणि 2 दिवस झालं आंघोळच नव्हती केली. डायरेक्ट इकडे निघून आलो. त्याच्यामुळे मी. अरे तू तो अंगाचा मळ काढलायस का स्वतःचा कलर काढलायस? शी जा बाबा जा. वास्तू शांती करावं लागणार आहे मला एकदा. आक्या मागच्या जन्मी काय कुत्र बित्र होतं काय? भस्क्याला आंघोळीच्या सारखं मीच कसं राहतो ना ते मला माहितीये. असं वाच करून उठतंय ते कुत्र असेल असू दे. आपलं काय करायचे? आपला 2 दिवस राहायला भेटतात ना, ते चुकायला जायचं. एक काम कर, जेवायचं काय का? कशाला बाहेर जाऊ? त्याला नाही घ्यायचं पण बाबा त्याच म्हणते सगळं. आणि असं बी आपल्या बी जायची गरज नाही. तो बरोबर चल. 15 मिनिटं दे मला, मी कपडे इस्त्री करतो लगेच. जे काढतात ना कपडे तेच लिव. ती कपडे लय घाण झाले. आता इस्त्री काय बसलं ना त्या जाऊन वाच करून उचल माहिती का? ठीक आहे जाऊ दे, तेच घालतो कपडे. लोक आहो चल. हे चल जेवायला बाहेर. हे नाही ना मला नको, तुम्ही जावा बाबा. दादा चला की जेवायला बाहेर. तर ठीक आहे, तू आमच्या घरचा पाहुणा, तू बोलवतो म्हणला जायलाच हवा. चला. मला एवढ्या शिवाय दिलं त्याचं काही नाही. काय म्हणला? काय ना दादा. आता दरवाजा पण मीच लावायचं का क्या? कोणाला घेऊन आले काय माहिती. बरं काय खायचं तुम्हाला सांगा पटकन. मला चटणी भाकर पण चालन दादा. अबे बिर्याणी हाऊस येऊन मध्ये काय चटणी बाहेर खातो का? कुठं आणलं रे याला? तंदूर बिर्याणी खाणार का? ते आखे तुझे पण तंदूर सांगतो नेहमीप्रमाणे. हा 3 तंदूर बिर्याणी सांगा. चटणी भाकर खाते हे तुझी. हा क्या? हा
हे चम्मच हे घे. हळूहळू माणसावने खा जा, माणसावने खा, कोणी खाणार नाही तुझं. या की घे रे. खाऊ का? हे ती तुझी खाणं माझी आहे ना. या कॅसेल कर चालू. याला कळतं का नाही रे कुठं कसं वागावं म्हणून. शी. आकाश, तुला वाटत नाही का तुझी वर्तणूक सुद्धा तुझ्या मित्रासारखी झाली? आणि हो, तू काय म्हटलं होतास की मित्र माझा 2 दिवसामध्ये रिटर्न जाणार आहे म्हणून, बरोबर? माझ 4 दिवस झाले तो माणूस इथे तळ ठोकून बसलाय, जायचं नाव घेत नाहीये. कोण जबाबदार याला? अरे मालक मला विचारतात सारखे, तुम्ही माझ्या परमिशन शिवाय त्या व्यक्तीला घरामध्ये जागा दिलीच कशी? नाही, तुम्ही आज त्या व्यक्तीला दिली, उद्या 4-5 माणसं आणून ठेवतील, प्लस बाया नाचवतात, तुम्ही दारू प्याल, सोसायटीची वर्तणूक सभ्य होऊन जाईल. अरे कसा राहतो तो माणूस यार? सकाळी 5 वाजता सगळे लोक झोपलेले असते आणि वकारे काढत बसलेला असतो, सगळ्यांना जागवतो. कंप्लेंट यायला लागला सोसायटी मधून त्याच्या. अरे सोसायटीच्या खाली पूर्ण माहितीये का ते बनियांवरती फिरतो रे चड्डी घालून आणि खाजवत बसलेला असतो. किती घाण वाटतं ते. लोक विचारतात सारखं मला. तो जर आज गेला नाही ना तर माझ्यासारखा वाईट माणूस ना त्यांनी आणि तू सुद्धा पाहिलेला नसशील. लक्षात ठेव, तो आज गेलाच पाहिजे. मला काय माहित नाही त्याचं काम झालं म्हणून तो थांबला, गेला तेव्हा. त्याचं काम होऊ दे किंवा न होऊ दे, मला काय माहित नाही, तो गेला पाहिजे. आज सांगतो त्या जायला, गेलाच पाहिजे. नाहीतर मी ना धक्के मारून त्याला बाहेर काढेल आणि बघणार नाही की तो तुझा मित्र म्हणून. असभ्य वर्तणूक, असभ्य लोक. शी. आहे कॉन्टॅक्ट नाही